RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील T20 IPL मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बैरीवाला 30, रजत बाबूला शर्मा 30 आणि विजय सीताराम देवगन 40 या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांनी खंडणी विरोधी पथकाने भिवंडी कोनगाव येथील एका लॉजमधून अटक केली। यांच्याकडून 12 मोबाईल फोन, 1 टॅब आणि 1 लॅपटॉप असा 1,90,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली। विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकाने सापळा रचून 25 एप्रिल 2024 रोजी भिवंडी कोनगाव येथील हॉटेल KN पार्क येथे छत्तीसगड येथील त्रिकुटाला IPL मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडले। त्यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये शुभलाभ नावाचे सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्यांकडून घेतलेल्या सट्ट्याची माहिती भरून रिअलमी पॅड टॅबमध्ये ताज 777 स्पोर्ट ॲप्लिकेशनवर RCB व सनरायझर हैदराबाद यांच्यातील T20 मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतरांकडून 11,86,811 रुपयांचा सट्टा स्वीकारला। तसेच रेडमी कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज जानू यांची 19 क्रमांकाची बुकिंग बेटिंग लावून तिच्यावर 7,03,000 रुपयांचा सट्टा लावला। तसेच सट्टा खेळण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाची आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली। या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे व त्यांच्याकडून 1,97,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्या IPLच्या ज्या मॅचेस चालू आहेत त्या अनुषंगानं बेटिंग बऱ्याच ठिकाणी चालू असतं। त्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे सरांनी आदेशित केले होतं। त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक क्राईम ब्रँच ठाणे यांना एक माहिती होती की कोणगावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलवरती बेटिंग करणारे काही इसम त्या ठिकाणी आहेत। अशी माहिती मिळाल्यानंतर ACP स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे साहेब, ACP डिटेक्शन 2 डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, API कापडनीस साहेब आणि PSI राठोड आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये आपल्याला त्या हॉटेलमध्ये 3 आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे जवळजवळ 12 मोबाईल आपण हस्तगत केलेला, 1 लॅपटॉप, 1 टॅब असे एकूण आणि बाकी काही कॅश त्याच्यामध्ये मिळालेले आहे। तर यामध्ये जे 3 आरोपी आपल्याला मिळाले ते शानू ललित बेरीवाल, रजत बाबूलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण असे 3 आरोपी त्याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेले आहेत। हे तिन्ही राहणारे छत्तीसगड, जिल्हा रायगड आणि छत्तीसगडचे रहिवासी आहेत। आणि याच्यामध्ये जो ॲप आहे शुभलाभ म्हणून एक ॲप त्यांनी वापरलेला आहे आणि दुसरा आहे एक टॅबमध्ये ताज 777 असा एक त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन वापरलेलं आहे आणि दुसरं सुपर असिस्टन्स असे 3 ॲप त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत। त्याचं आता इन्व्हेस्टिगेशन पुढं चालू आहे। याच्यामध्ये आणखीनही काही माहिती मिळत आहे की याच्यामध्ये आणखीनही काही वरच्या ज्या लिंक्स आहेत त्या डेव्हलप होत आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन काही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे। आणि याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात IPLमध्ये जे काही बेटिंग चालतं या अनुषंगाने तपास चालू राहणार आहे। तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी खंडणी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे आणि याच्यामध्ये पुढे ज्या पद्धतीने आरोपी अरेस्ट होतील, माहिती रिव्हील होईल ती आपल्याला इन्फॉर्म करण्यात येईल। तर आता सध्या आपल्याला जी माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नाही आहेत। हे राहणारे छत्तीसगडचे आहेत, तर छत्तीसगड पोलीसकडून आपण माहिती घेतोय की यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का, तर तशी माहिती मिळाल्यास आपल्याला शेअर करा। त्याच्यामध्ये बेटिंग हा जनरली मॅच फिक्सिंगचा काही विषय नाही आहे। याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये माहिती घेतली असता
बेटिंगमध्ये फक्त ह्या लोकांना पैसे मिळवणे, याच्यामध्ये हे जे काय ॲप आहे त्याच्यावरती लोकांनी सट्टा लावतात आणि त्याच्यावरती ते पैसे देतात, अशा प्रकारचं आहे. याच्यामध्ये मॅच फिक्सिंगचा काही अँगल नाही. मध्ये आपल्याला डायरेक्ट कॅश आपल्याला याच्यामध्ये हस्तगत झालेलं नाही, पण ऑनलाईन जे लावतात आणि त्यांना ऑनलाईनच ते पे होतात, अशा पद्धतीनं आहे. तर याच्यामध्ये 1,97,000चं आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. आणखीनही याच्यामध्ये रिव्हील होण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्यामध्ये जे ॲप वेगवेगळे आहेत यांच्यात जे काय सायपनिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं, ते सायपनिंग जे पैशाचं होतं ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आणखीनही काही रिव्हील होण्याची शक्यता केलेलं सॉफ्टवेअर आहे असं नाही आहे. हे निश्चित स्वरूपात हे काही याच्या एजन्सीजकडून हे विकत घेतलं जातं आणि हे वापरतात, आणि यांचे जे हायर लेवलचे काही बुकीज असतात ते हे ॲप ह्यांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावरती बेटिंग लावतात. हायर लेवलचे बुकी कोण आहे, त्याच्यामध्ये आणखीन कोण इन्व्हॉल्व आहे, ते आपण याच्यामध्ये तपासामध्ये आता रिव्हील होईल. हे त्या ठिकाणी छोटेखानी व्यापार करणारी लोक आहेत आणि हे मेन याच्यामध्ये सट्टा, आता जे काही IPLच्या मॅचेस आहेत त्याच्यामध्ये बेटिंग करण्यासाठी आता छत्तीसगडहून इकडं आलेले आहेत. तर बाकीचं यांचं बॅकग्राऊंड आणखीन तपासण्याचं चालू आहे, परंतु मेन करून हे असं सीजनल जे बेटिंग चालतं याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व आहेत. वेगवेगळ्या ज्या लाईन्स असतात, हे जे कॉलर जे काही पैसे लावणारे जे कस्टमर असतात त्यांचे जे कॉल रिसीव करणं आहे आणि ते पुढं बेटिंगवरती ते पैसे लावणं आहे, याच्यासाठी मल्टिपल मोबाईल प्रत्येक हँडलरकडे असतात. त्याच्यावरती ते कॉल रिसीव करतात आणि ते मग ते पैसे त्या ॲपमध्ये ते त्या पद्धतीने लावले जातात. हे मोबाईलवरती जे कस्टमर असतात हे यांना कॉल करतात आणि त्यांना कशा पद्धतीनं गाईड करतात, त्यासाठी हे मल्टिपल मोबाईल राहतात. आता हे प्रायमापेशी काल रात्री झालेली रेड आहे, त्याच्यामध्ये अजून बराच तपास बाकी आहे. तर या निश्चित याच्यामध्ये बरेच कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस कुणाला, आणि मॅक्सिमम हे व्हॉट्सअप मेसेजेस थ्रू कस्टमरना कन्वे करत असतात. तर व्हॉट्सअप मेसेजवरती कोण कॉन्टॅक्टमध्ये आहे, खालचे कस्टमर कोण आहेत, वरती कोणाला कुठल्या बुकिंग जुडलेले आहेत, हे सगळा तपास आता पुढं याच्यामध्ये होणार आहे. हा सगळा जो ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होतं, बँकिंग सेक्टरची लोक याच्यावर इन्व्हॉल्व असेल का? नाही, बँकिंग सेक्टरची लोक इन्व्हॉल्व नसतात. या प्रकारच्या आणखीनही काही रेड या अगोदर केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये असं रिव्हील होतं प्रत्येक बँक आहे किंवा जे काही फायनान्स ज्या सिस्टम असतात ह्या त्यांचे कस्टमर वाढवण्यासाठी ते सुविधा उपलब्ध करून देतात. पण कस्टमर कोणत्या प्रकारासाठी हा ट्रान्झॅक्शन वापरतात त्याच्यावरती त्यांचा काही कंट्रोल नसतो. ते फक्त हे त्यांना वापरण्यासाठी अकाउंट असतील हे देतात. परंतु अल्टिमेट सायपनिंग जे आहे, हे जे क्रिमिनल जी लोक असतात ते पैसे ह्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये, त्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये सायपन करण्यासाठी हा पैसा अशा पद्धतीनं बँकेचा वापर होतो. परंतु बँकांना ह्याच्यामध्ये त्याचं नॉलेज एवढं नसतं.